सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत मांडणार. पेपर फोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद. अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले. शिवाजी पार्कच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका. नितीन गडकरी देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते. उद्धव ठाकरे यांनी विदुषी चाळे बंद करावेत. प्रवीण दरेकर यांचा ठाकरेंवर पलटवार. प्रल्हाद जोशी केवळ अंतरिम केंद्रीय शिक्षण मंत्री. उत्तम शिक्षण मंत्री फडणवीसच बनू शकतात, या मतावर मोदी ठाम. संजय राऊत यांचा दावा. मी महाराष्ट्रातच आहे. केंद्रात जाण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूर्णविराम. प्रल्हाद जोशींनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जोशींवर मोठी जबाबदारी. ही तर केवळ सुरुवात आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अभिजित दिपकेंचं सूचक वक्तव्य. अभिजित दिपके ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांच्या भेटीला. आंदोलनातील कायदेशीर बाबींवर दोघांमध्ये चर्चा. ठाकरेंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं, याचा मलाही आनंद. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. दिल्लीतील आंदोलकांवर छर्रे मारण्याची परवानगी कुणी दिली? विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा अमित शहांना सवाल. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा विरोधकांचा प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप. नीटच्या निकालानंतर परळीतील विद्यार्थी घरातून बेपत्ता. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थी नाराज. आदित्य राठोड असं 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव. संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची तिरंगा रॅली. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विजय साजरा. भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश आणि विद्यार्थी महत्वाचे. प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शहांची प्रतिक्रिया. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्गात कपात. निफाड सिन्नर महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला. तीन बहिणींचा एकाच पुरुषाशी विवाह. उत्तर प्रदेशच्या अमरोहामधली घटना. समाज माध्यमांवर जोरदार टीका. आज 27वा कारगिल विजय दिवस. द्रासमधील युद्ध स्मारकावर विशेष कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती.